नमस्कार, मी डॉक्टर इम्रान जमादार नेत्र रुग्णालय लातूर। आज आपण मोतीबिंदू या आजाराबद्दल माहिती घेणार आहोत। मोतीबिंदू म्हणजे काय? मोतीबिंदू हा एक आजार आहे जो उतार वयात होतो, ज्याच्यामध्ये आपल्या डोळ्यातील नैसर्गिक भिंग हा पारदर्शक जो असतो तो अपारदर्शक व्हायला चालू होतो। नैसर्गिक भिंग अपारदर्शक झाल्यामुळे प्रकाश किरण डोळ्याच्या दृष्टीपटलावरती पोहोचू शकत नाही व त्याच्यामुळे दृष्टी मंदावते। जसं आपलं वय 50 वर्ष किंवा 60 वर्ष होतं त्या प्रमाणामध्ये नैसर्गिक भिंगाचा प्रकार बदलायला चालू होतो आणि आपल्याला मोतीबिंदू होतो असं आपण म्हणतो। मोतीबिंदू व्हायची कारणे, मोतीबिंदू कशामुळे होतो? मोतीबिंदू मुख्यतः उतार वयात व्हायला चालू होतो। मोतीबिंदू हा 50 ते 60 वर्षाच्या दरम्यान जास्त आढळतो। मुख्यतः मोतीबिंदू व्हायची कारणे एकतर मधुमेह, डायबिटीज ज्याला आपण म्हणतो, ब्लड प्रेशर, अति उच्च दाब किंवा इतर व्यसने जसे की दारू, सिगारेट या गोष्टीचं अतिव्यसन, अति प्रमाणात कोणत्याही गोष्टीचं सेवन केल्यामुळे जसे की कोणी स्टिरॉइड गोळी घेतल्यामुळे सुद्धा मोतीबिंदू व्हायची कारणे आहेत। या सर्व गोष्टींमुळे मोतीबिंदू लवकर वयातही होऊ शकतो। मोतीबिंदूची लक्षणे, मोतीबिंदू झाल्यानंतर काय समस्या उद्भवतात? मोतीबिंदूचं मुख्य लक्षण म्हणजे अस्पष्ट दिसणे। अस्पष्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे ती धुक्यासारखी दिसते, ज्यामुळे दिसायला अडचण येणे किंवा कोणत्याही गोष्टीचे दोन दोन प्रतिमा दिसणे। एखादी गोष्ट आहे ते दोन दोन दिसणे, रात्रीच्या वेळेस पर्टिक्युलरली गाडी वगैरे चालवताना लाईटच्या भोवती वर्तुळ येणे, या गोष्टी मोतीबिंदू झाल्यामुळे होतात। मोतीबिंदू होऊ नये म्हणून काय करावे? मोतीबिंदू टाळण्याकरता किंवा मोतीबिंदू होऊ नये ह्याच्याकरता आपण प्रत्येक वर्षी किंवा दैनंदिन जसं तुम्हाला त्रास होतो त्यावेळेस तुमच्या जवळच्या नेत्र डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे। कोणत्याही आय ड्रॉपचा अति वापर करू नये, जसे की सध्याच्या काळामध्ये आपण मेडिकलवरती जाऊन कोणतेही आय ड्रॉप डोळ्यामध्ये घालतो, या कारणामुळे सुद्धा मोतीबिंदू व्हायचे कारण आहे। दुसरी एक गोष्ट की जेवणामध्ये जे आपण खातो, हिरवे पालेभाज्या आहेत किंवा बाकीच्या विटॅमिनच्या गोष्टी आहेत, या गोष्टीचा जास्तीत जास्त सेवन करावं। बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जसे की कुणाला दारू प्यायची सवय आहे किंवा धूम्रपान आहे, या गोष्टी टाळणं गरजेचे आहे। मोतीबिंदूवरील उपचार, मोतीबिंदू हा औषधाने किंवा कोणत्याही इतर गोष्टीने घालवणं शक्य नाही। मोतीबिंदूवरती ऑपरेशन हा एकमेव उपचार आहे, ज्याच्यामध्ये आपण डोळ्यामधील धूसर झालेले भिंग काढून त्याऐवजी आपण लेन्स टाकतो, ज्याला इंट्राऑक्युलर लेन्स असे म्हणतात। ऑपरेशन करायच्या दोन पद्धती आहेत, एक साधी टाक्याची पद्धत आणि दुसरी बगर टाक्याची पद्धत। विना टाका ऑपरेशन ज्याला आपण म्हणतो त्याला फॅको इमल्सिफिकेशन असे म्हणतात। दोन्ही पद्धतीमध्ये डोळ्यामधील जो मोतीबिंदू आहे तो मोतीबिंदू काढून त्याच्याऐवजी आपण इंट्राऑक्युलर लेन्स टाकतो। जी साधी टाक्याची पद्धत आहे, जी जुन्या काळी चालायची, त्याला SICS स्मॉल इन्सिजन कॅटरॅक्ट सर्जरी असं म्हणतो। त्याचेही वेगवेगळे प्रकार आहेत। स्मॉल इन्सिजन कॅटरॅक्ट सर्जरीचा जो आपण इन्सिजन घेतो, जो छेद घेतो, तो 5 ते 7 मिलीमीटर पर्यंतचा असतो। ह्याच्यामुळे इन्फेक्शन वगैरे व्हायचे चान्सेस थोडे जास्त असतात। आणि फॅको इमल्सिफिकेशन ही जी आधुनिक तंत्रज्ञानाने केलेली शस्त्रक्रिया आहे, ह्याचा जो छेद असतो तो 2.8 मिलीमीटर किंवा 1.8 मिलीमीटर सुद्धा आपण घेतो। आधुनिक पद्धतीमध्ये 2.8 किंवा 1.8 मिलीमीटरने आपण जे ऑपरेशन करतो ह्याच्यामध्ये जखम भरून जी येते ते 10 ते 15 दिवसाच्या कालावधीमध्ये भरून येते। इन्फेक्शनचे चान्सेस कमी असतात। दोन्ही शस्त्रक्रियामध्ये फरक एवढाच आहे की जी फॅको इमल्सिफिकेशन सर्जरी आहे ह्याच्यामध्ये वेळ 10 ते 15 मिनिटांमध्ये सर्जरी होते, रुग्ण तात्काळ ऑपरेशन झाल्यानंतर घरी जाऊ शकतात। ही शस्त्रक्रिया विना टाका, विना भूल देता सुद्धा करू शकते आणि या शस्त्रक्रिया केल्यानंतर याचा त्रास जास्त दिवस नसतो आणि 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण पेशंटला 40 दिवसाचा किंवा 30 दिवसाचा जो काही कालावधी लागतो तो 15 दिवसाच्या कालावधीमध्ये चष्म्याचा नंबर देऊन मोकळं करू शकतो। कुणाला दिसण्यामध्ये अडचण आहे त्यांनी आपले जवळचे जे कोणी नेत्ररोग तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी संपर्क साधून लवकरात लवकर आपली दृष्टी न गमावता ऑपरेशन करून घ्यावे, ही एक विनंती। ऑपरेशन न करता होणारे तोटे असे आहेत की जर ऑपरेशन नाही केलं तर काय होईल? ऑपरेशन जर आपण नाही केलं तर मोतीबिंदू हा पिकत जाऊन एका स्टेजला डोळ्यामध्ये फुटतो आणि डोळ्याला काचबिंदू होतो। काचबिंदू म्हणजे नेमकं काय? डोळ्यात आपल्या द्रव असतो, त्या द्रवचा प्रेशर वाढतो, प्रेशर झाल्यामुळे काचबिंदू होतो। आणि जी शस्त्रक्रिया एकदम सोपी सुव्यवस्थित आहे,
जेव्हा तुम्ही उशीर करता तर ते शस्त्रक्रिया सुद्धा गुंतागुंतीची होते आणि जी दिसायची शक्यता ऑपरेशन केल्यानंतर असते ती सुद्धा कमी होते. त्याच्यामुळं ज्यावेळेस तुम्हाला कमी दिसतं त्याच वेळेस तुमच्या जवळचे जे डॉक्टर साहेब आहेत त्यांच्याशी तुम्ही जाऊन संपर्क करून नियमित तपासणी करून आपले डोळे सुरक्षित ठेवा. धन्यवाद.